नमस्कार मित्र हो. प्रशासनामध्ये होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव स्कॅम्स अँड रिॲलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रशासनातील घोटाळ्यांसंदर्भात आणि गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात माहिती मिळवायची असल्यास, नियमित व्हिडिओ पाहिजे असल्यास खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा, बाजूचे घंटेचे बटन दाबा आणि ऑलवर दाबा. तुमचं काही म्हणणं असेल व्हिडिओ संदर्भात किंवा व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिली जाते त्या संदर्भात तर खाली कमेंटमध्ये लिहा. आजचा विषय आहे एका धुळ्याच्या माजी आमदाराच्या कार्यकारी अभियंता, शासकीय कार्यकारी अभियंता मुलीने कसा भ्रष्टाचार केला, गरिबांसाठी असलेल्या रोजगार हमी योजनेतून 3 लाख रुपये लुटले. एक माजी आमदाराची मुलगी धुळे जिल्ह्याची आणि ती काय करते, रस्ते विकास महामंडळामध्ये ती कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे आणि तिने गोरगरिबांसाठी असलेल्या रोजगार हमी योजनेतून 3 लाख रुपये लुटले. नक्की हा प्रकार काय आहे ते आपण बघूया. आणि ही गोष्ट उघड केल्याबद्दल मी आमचे मित्र अमोल पाटील यांना धन्यवाद देतो. ते आता पत्रकारिता क्षेत्रात नाही येत, नाही तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांची खरंच गरज आहे की जे असे भ्रष्टाचार उघड करतील. पण तरीही जे कोणी पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असतील आणि असे घोटाळे उघड झाले असतील त्यांच्याकडे त्यांनी माहिती द्यावी. आपण सर्वांना व्हिडिओ तयार करून देऊ आणि तुम्हाला जर यूट्यूब चॅनलवर येऊन माहिती द्यायची असेल तर तुम्हालाही आपण आमंत्रित करू. तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तर ही जी घटना झाली होती खूप जबरदस्त घटना आहे. म्हणजे गोरगरिबांच्या योजनांवर सरकार पैसा खर्च करतं आणि त्या योजना गरिबांना न मिळता, सर्वसामान्य लोकांना न मिळता हे आमदार खासदारांचे मुलं मुली हे चोरून नेतात. आणि हे फक्त मुलं मुली हे काही बेरोजगार आहेत का? यांचं काही दुकान आहे कुठंतरी की चक्की गिरणी चालू आहे यांची? असं पण नाही आहे. किंवा हे रोजगार हमीच्या कामावर जातात तगारी वगैरे फावडा वगैरे घेऊन, काही असाही काही प्रकार नाही आहे. हे शासकीय अभियंता आहे, यांना लाजा वाटत नाही का या बाईला? रस्ते विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावर असताना वर्षा जीवन पवार या महिलेने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्या शेतात विहीर घेण्यासाठी 3 लाखाचे अनुदान लाटल्याची उघड झाली होती. ही बातमी आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती मिळाली. या बातमी संदर्भात विशेष म्हणजे ही जी बाई आहे वर्षा जीवन पवार, ही धुळे जिल्ह्यातील साक्रीचा मतदारसंघ आहे. त्या साक्री मतदारसंघाचे माजी आमदार DS अहिरे यांची मुलगी आहे ही. आणि वर्षा यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण स्वतः रोजगार हमी योजनेचे मजूर असल्याचे बनावट जॉब कार्ड जे असतं ना ते सुद्धा तयार केलं. इथं माणूस शेतकरी असेल तरी त्याला जॉब कार्ड दिलं जात नाही. आता धुळे जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावातील घोटाळे आपण एक एक काढू आणि व्हिडिओ तयार करू. एक नाही म्हणजे बरेच गाव आहेत असे, पण काही गावांमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत, डोळ्यासमोरच्या घटना आहेत, म्हणून त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार करू. आणि तुम्ही जर दुसऱ्या गावांमधले कुठले असाल, तुमच्याकडे असे प्रकार होत असेल, तुम्ही सुद्धा माहिती द्या, डॉक्युमेंट द्या. विशेष म्हणजे डॉक्युमेंटशिवाय आपण बोलत नाही. तर तुम्ही असे प्रकार होतात. तर या वर्षा पवारने, वर्षा जीवन पवार, DS अहिरे आमदार यांची मुलगी, हिने मजूर म्हणून दाखवलं स्वतःला. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये छडवेल कोरडे पकडून एक हे गाव आहे. गावातील 2016-17 मधील हा प्रकार एका तक्रारीनंतर उघडकीस आला होता. ज्याच्यावर अन्याय होतो असे लोक तक्रार करतात आणि असे प्रकार उघडकीस होतात. काही लोक अन्याय होत असताना गुपचूप बसतात. असे प्रकार उघडकीस येणार नाहीत. म्हणून माझं आव्हान आहे सर्व लोकांना, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नसाल, तुम्ही रोजगार हमी योजनेवर जात असाल, तुम्ही सर्वसामान्य शेतकरी असाल, मजूर असाल, कोणीही असा, पण तुम्ही जर 4 इयत्ता शिकलेले असाल, 7वी 8वी 10वी काय असेल ते, आणि तुमच्या निदर्शनास असे जर प्रकार आले ना तर तुम्ही नक्कीच एक तक्रार अर्ज करून ठेवा मित्र. त्याच्यावर कारवाई होईल न होईल तो पुढचा भाग, पण एक तक्रार अर्ज करून ठेवा. तर 2016-17 मध्ये हा प्रकार एका तक्रार अर्जानंतर उघडकीस आला. त्यानंतर संबंधित महिलेने लाटलेले अनुदानाचे 3 लाख रुपये शासनाकडे भरणा करून सुटका करून घेण्याचाही प्रयत्न केला होता. म्हणजे तक्रारीनंतर तिला वाटलं, या वर्षा पवारला
की माझी इज्जत जाईल आता, म्हणजे मजूर बनताना तिची इज्जत नाही गेली. एक अधिकारी होती आणि ती अधिकारी स्वतःला मजूर म्हणून दाखवते, तेव्हा तिची इज्जत नाही गेली, पण प्रकार उघडकीस आला त्याची इज्जत जाईल म्हणून तिने काय केलं, हे लुटलेले 3 लाख रुपये शासनाकडे भरणा करावा आणि या प्रकरणातून मोकळे होईल असं हिला वाटलं, म्हणून तिने तसा प्रयत्न देखील केला. मात्र हा प्रश्न आमदार नितीन पवार यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता त्या काळामध्ये, म्हणून तिला तो प्रकार अजून जास्त उजेडात आला आहे. हिने अनुदानावरील सिंचन विहिरीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे स्वतः जॉब कार्ड असणे आवश्यक असते. ज्याला जॉब कार्ड असतं तो विहिरीचा लाभ घेऊ शकतो. म्हणजेच लाभार्थी हा रोहियोचा नोंदणीकृत मजूर असणे आवश्यक आहे. या अटीच्या पूर्ततेसाठी वर्षा यांनी जॉब कार्ड तयार केला होता. त्या जॉब कार्डचा नंबर काय आहे? MH07-002-149-001-2291 हा त्या जॉब कार्डचा नंबर आहे. बरं, हिने प्रस्ताव तयार केला जॉब कार्ड मिळवण्यासाठी आणि विहीर मंजूर करून घेण्यासाठी. तर प्रस्ताव तर योग्य पाहिजे की नाही? ते कागदपत्र अपूर्ण, प्रस्तावात सह्या नाहीत, असं असताना सुद्धा त्यांच्या खात्यावर 3 लाख रुपये वर्ग करण्यात आले. कुठल्या खात्यावर? तो खाते क्रमांक आहे 3249415944. या खात्यावर 3 लाख रुपये जमा करण्यात आले आणि तिच्या प्रस्तावावर सह्याच नाही आहेत, तरी तो प्रस्ताव त्या अधिकाऱ्यांनी मंजूर केला. म्हणजे किती या बाईचं वजन, किती त्या माजी आमदार DS अहिरेंचं वजन आणि त्या अधिकारी यांचं किती जवळचा असेल जिने याचा प्रस्ताव मंजूर केला गेला. आता कायदा काय सांगतो की रोहियो अधिनियमाच्या परिशिष्ट कलम 1(4) नुसार ST प्रवर्गातील उमेदवार लाभास पात्र आहे. या कलमनुसार ST वाला पात्र आहे. मात्र पात्रता नसताना जॉब कार्ड काढले तर ते रोहियो अधिनियम 1977 कलम 12E व शासन आदेश 17 डिसेंबर 2012च्या आदेशानुसार फौजदारी कारवाईस पात्र आहे. हा कायदा सांगतो. तरी ती आमदाराच्या शासकीय अभियंता असलेल्या वर्षा पवार नावाच्या मुलीने हा घोटाळा केलेला आहे. आणि या घोटाळ्याची चौकशी 2 वर्षानंतर झाली. वर्षा पवार रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयात तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि त्यानंतर अधीक्षक अभियंता होत्या. मग या काळामध्ये धुळ्याचे जे आझाद समाज पार्टीचे कार्याध्यक्ष जे होते ते माननीय आनंद लोंढे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. मग पंचायत समितीने 2 वर्षांनी याची चौकशी केली. हिंमत होत नव्हती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी की हिच्याबद्दल आमदारची मुलगी आहे, शासकीय अभियंता आहे, हिच्याबद्दल तक्रार आली आहे, कारवाई कशी करावी. 2 वर्षानंतर त्यांनी कारवाई केली आणि त्यानंतर वर्षा यांनी रक्कम शासनाला परत केली. यात त्यांना शासकीय यंत्रणेतून खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळालं घोटाळा दाबण्यासाठी वर्षा पवारला. कारण आमदार म्हटला म्हणजे आणि स्वतः शासकीय अभियंता म्हटल्यावर खालचे कर्मचारी घाबरतात, पण दुसऱ्या डिपार्टमेंटचे लोकसुद्धा घाबरले. आणि कारण हिचा भ्रष्टाचार उघड केला, त्यांचाही भ्रष्टाचार उघड होईल, यांचे एकमेकांमध्ये फसलेल्या गोष्टी असतात म्हणून हे करत नाही सरासरी, म्हणून 2 वर्षानंतर कारवाई झाली. मग या संदर्भात शासनाकडे अहवाल पाठवला होता त्या काळामध्ये आणि आनंद लोढेंनी म्हटलं होतं की न्यायालयात जाणार वगैरे. हे प्रकरण असं उघडकीस आलं होतं. तर असे काही प्रकार तुमच्याकडे होत असल्यास तर नक्कीच माहिती पाठवा. जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये, मजुरांमध्ये जागृती होते घोटाळ्यांसंदर्भात, तेव्हा काहीतरी होतं, घोटाळे बाहेर निघतात. नाहीतर लोकांना जाणीव नसते की आपल्यावर अन्याय होतोय. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपले लोक शिकले, काही समाज संघटितही झाले आणि काही लोक संघर्षही करत आहेत, पण संघर्ष कोणाविरुद्ध करावा हेच त्यांना कळत नाही. ते आपल्याच भावाविरुद्ध, आपल्याच भावबंदकीविरुद्ध संघर्ष करत बसतात. बाण कोरण्यावरून, थोड्याशा गोष्टींवर संघर्ष करत बसतात. वास्तविक संघर्ष झाला पाहिजे अशा भ्रष्टाचाराविरुद्ध, भ्रष्टाचार करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध संघर्ष झाला पाहिजे. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी संघर्ष झाला पाहिजे. काही भटके विमुक्त तर असे आहेत ते तर शिकलेसुद्धा नाही आहेत अजून. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आज 70 ते 80 वर्ष झाली, भटक्या समाजाच्या घरांमध्ये अजूनपर्यंत शिक्षणाचा दिवा लागलेला नाही.
मग हे आता शिकतील, शिकू लागलेत पोरं, आता पहिली दुसरी चौथी पाचवीला आहेत, शिकू लागलेत आता, पण ते शिकतील, मग ते संघटित कधी होतील आणि संघर्ष कधी करतील. पण संघर्ष करण्यासाठी विषय तर माहिती पाहिजेत, नक्की कशाबद्दल आपल्याला संघर्ष करायचा आहे, घोटाळे नक्की काय आहेत, आपल्यावर अन्याय कशामुळे होतोय, त्यांना समजलं पाहिजे, त्यांना समजावं, हाच आपला हेतू असतो व्हिडिओ तयार करण्यामागचा. त्यांनी तयार व्हावं, प्रशासनातील ही घाण कीड बाहेर काढावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं, कुठले घोटाळे कसे उघड होतात त्या संदर्भात आपण व्हिडिओ तयार करत असतो. असे व्हिडिओ तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवत चला, जेणेकरून त्यांच्याकडे असलेले घोटाळे काढण्यासाठी, जेणेकरून त्यांच्याकडे जे माहिती असतील घोटाळ्यांसंदर्भात ती माहिती ते द्यायला तयार नसतील, पण असे प्रकार होतात, उघडकीस येऊ शकतात, आपण काहीतरी योगदान देऊ शकतो असं त्यांना मनातून जर वाटत असेल तर ते पण हातभार लावू शकतात. म्हणून असे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, समाजापर्यंत, भाऊबंदकीपर्यंत पोचवत चला. असे भ्रष्ट जे शासनातील अधिकारी आहेत ते ठाण मांडून बसलेले आहेत, त्यांच्या बदल्या होत नाहीत वर्षानुवर्ष. अनेक विषय आहेत, या विषयांसंदर्भात काम करण्यासाठी एक संघटनात्मक संघटनेची गरज आहे. संघटना तर भरपूर आहेत, पण कामं कोणीच करत नाही, कामं एकटे व्यक्ती करतात. हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र यावं आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात कामं करावी. एकटं काम करून सरासरी न्याय मिळत नाही. मग असं 2-2, 4-4 वर्षांनी चौकशा होतात, तोपर्यंत हे रिटायर पण झालेले असतात. धुळे पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी होता एक भ्रष्ट, त्याचं नाव मी विसरलो, पण तो रिटायरसुद्धा झाला. आज 2016 ते आज 2024 चालू आहे. एवढ्या वर्षामध्ये रिटायर झाला, पण त्याची अजून चौकशी झालेली नाही. आणि जो अर्जदार होता, मूळ अर्जदार, तो अशिक्षित होता, त्याने दुसऱ्याकडून अर्ज लिहून घेतला, त्याला सर्व माहिती होतं, प्रकार काय झालेला आहे, घोटाळा कसा झालेला आहे, तो कोणी केलेला आहे, त्याच्यामध्ये कोण कोण अडकलेला आहे, त्या माणसाला सर्व माहिती होतं. दुसऱ्याकडून अर्ज लिहून घेतला, सादर केला. गटविकास अधिकारी 2019-20 मध्ये कोण गटविकास अधिकारी, मी नाव विसरलो आता, पण त्या माणसाने तो भ्रष्टाचार दाबून टाकला तिथंच. आणि अशिक्षित माणसाला कोणी थारा देत नाही, त्याला पत्रच वाचता येत नाही, तर तो माणूस काय पण लक्ष देईल. म्हणून सामाजिक कार्यकर्ते जर असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्यांनी संपर्क साधावा. अशा अशिक्षित लोकांना सुद्धा मदत करायची आहे, जेणेकरून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर होईल आणि प्रशासनातील जे घोटाळे आहेत त्याला चाप बसेल. ठीक.